सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 189 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता अर्जुन सरांनी खूप छान समजावून सांगितलं, त्यामुळे तन्वी हसत होती. ती रिलॅक्स झाली होती. तिने त्याचा हात हातात घेतला आणि इमोशनल होऊन त्याला म्हणाली, अर्जुन बेबी, तुझा माझ्यावर विश्वास आहे आणि मी या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. तुझी तनू कधीच कमजोर पडणार नाही. मी तुझी ताकद आहे, मी तुझी वाघीण आहे हे मी सगळ्यांना दाखवूनच देईन. आणि अर्जुन हसून म्हणाला, दॅट्स लाईक माय गुड गर्ल. मग तन्वी म्हणाली, पण अर्जुन, तू किती चांगला आहेस रे. तू माझ्या मनातलं सगळे डाऊट, सगळ्या शंका आणि सगळे जे कॉम्प्लेक्स होते ते क्लिअर केलेस. अर्जुन म्हणाला, मॅडम कौतुक नंतर करा, आता निघूया, आवरा पटकन, नाहीतर पुन्हा सकाळसारखे दरवाजाच्या बाहेर लाईन लागेल आपल्या. आणि आर्यन सगळ्यांना सांगेल की मॅजिक चाललं आहे मम्मा आणि डॅडचं. ती थोडी हसली. आता पार्टीची वेळ जवळजवळ होतच आली होती आणि इतक्यात अतुलही आला आणि गाडीचा दरवाजा उघडतो न उघडतो तोच, आर्यन मी आले असं म्हणून पिहूने खूप मोठ्यानं हाक मारली. आणि ती हाक ऐकून आर्यनने बाहेर जाऊन पाहिलं आणि आनंदाने ओरडला, ये पिहू आली. मग आर्यनने धावतच जाऊन तिच्या हाताला पकडलं आणि तिला आत घेऊन आला आणि तिला त्याची खेळणी दाखवत बसला. आता पिहू, आर्यन आणि स्वीटी खूप मस्ती करत होते आणि अतुल त्याची बायकोसुद्धा आतमध्ये आले. अतुल कुणालला म्हणाला, कुणाल सर, अर्जुन सर कुठे दिसत नाहीत. कुणाल हसून म्हणाला, मॅजिक सुरू असेल, सिक्रेटवाला. अतुल हसून म्हणाला, अरे यार, अर्जुनही तेच सुरू आहे का त्यांचं. यांचं ना कधी पोटच भरत नाही. आणि तुम्हाला सांगतो ना सर, दोघे अगदी शेरा सव्वा शेर आहेत. ऑफिसमध्ये तर माझं सँडविच होऊन जातं दोघांच्यामध्ये. दोघंच भांडतात आणि दोघंच एकमेकांशी बोलायला सुद्धा लागतात. आणि कुणाल म्हणाला, अतुल, तू त्याचा बेस्ट फ्रेंड आहेस ना. तो सुद्धा एकुलता एक, मग तू त्याला सर का म्हणतोस, फक्त अर्जुन का म्हणत नाहीस. ऑफिसच्या बाहेर तरी म्हणू शकतोस तू त्याला अर्जुन. अतुल म्हणाला, कारण उसकी भी एक बहुत लंबी स्टोरी है. ॲक्च्युली बहुत लंबी नाही, बट बहुत टाइम पहले की स्टोरी है. कुणाल म्हणाला, ओ रिअली, काय आहे ती स्टोरी. मग अतुल म्हणाला, त्याचं काय आहे ना, आम्ही MBAच्या 3ऱ्या वर्षाला होतो आणि तेव्हा आमच्या कॉलेजमध्ये एक खूप मोठे बिझनेसमॅन लेक्चर देण्यासाठी आले होते गेस्ट म्हणून. त्यांचं लेक्चर चालू होतं आणि अर्जुन सर खूप लक्ष देऊन ते लेक्चर ऐकत होते. आणि ते लेक्चर संपल्यावर त्या गेस्टने विचारलं की तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. आणि अर्जुन सरांनी हात वर केला आणि त्यांना प्रश्न विचारला की सर, बिझनेसच्या अगोदर काय असतं आणि बिझनेस नंतर काय असतं. तेव्हा ते गेस्ट थोडे बुचकुळ्यात पडले आणि त्यांना सांगताच येईना. ते म्हणाले, बिझनेस अगोदर एज्युकेशन असतं. आधी तुम्हाला एज्युकेशन घ्यावं लागतं बिझनेसचं आणि बिझनेस नंतर रिटायरमेंट असते. ठराविक वयानंतर तुम्ही बिझनेस न करता रिटायरमेंट घेता. आणि अर्जुन सर म्हणाले, सर तुमचं उत्तर चुकलं. आणि ते गेस्ट म्हणाले, मग तूच सांग की बिझनेस अगोदर काय असतं आणि बिझनेस नंतर काय असतं. तेव्हा अर्जुन सर म्हणाले की बिझनेस अगोदर असतो बिझनेस आणि बिझनेस नंतर सुद्धा असतो तो बिझनेसच. बिझनेस करण्यासाठी तुम्हाला एज्युकेशनची गरज नाही. एज्युकेशन हे फक्त सर्टिफिकेट झालं. पण खरा बिझनेस तुमच्या ब्रेनमध्ये असतो, तुमच्या रक्तात असतो, जो तुम्हाला तुमच्या जन्मासोबत मिळतो. आणि बिझनेस नंतर सुद्धा बिझनेसच असतो. तो असा की खरा बिझनेसमॅन कधीच रिटायर होत नाही. आता अर्जुन सरांचं हे बोलणं ऐकून ते गेस्ट फार इम्प्रेस झाले. हा स्टुडंट खूप हुशार आहे हे त्यांनी ओळखलं आणि ते म्हणाले की यंग मॅन, तू मला हवा आहेस. तुझं एज्युकेशन पूर्ण झालं की तू माझी कंपनी जॉईन करायची, किंवा तुला एज्युकेशनची गरजसुद्धा नाही. तू आत्ताच माझी कंपनी जॉईन करू शकतोस आणि तुझा पगार तू तोंडानं सांगशील तो आकडा असेल. आणि अर्जुन सर तेव्हाच त्यांना नम्रपणे नकार देत म्हणाले, थँक्यू सर, पण मी ही तुमची ऑफर नाही स्वीकारू शकत, कारण माझा जन्म नोकरी करण्यासाठी नाही.
माझा जन्म नोकरी देण्यासाठी झाला आहे. आणि त्यांचं हे उत्तर ऐकून सगळेजण चकितच झाले. कारण प्रत्येकजण MBA पास आऊट झाल्यानंतर कुठे ना कुठे थोडे दिवस नोकरी करून थोडा एक्सपिरियन्स घेऊन मग स्वतःचे बिझनेस स्टार्ट करतात. अगदी स्वतःच्या वडिलांची घरची कंपनी असली तरी कोणीच डायरेक्ट बॉसच्या खुर्चीत बसत नाही. पण अर्जुन सर पहिल्या दिवसापासून बॉस बनण्याची स्वप्न बघत होते. बऱ्याच जणांना त्यांचं हे बोलणं म्हणजे त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स वाटत होता. आणि ते गेस्टसुद्धा अर्जुन सरांना म्हणाले, तुझ्यासारखे बरेच जण येतात आणि जातात, पाण्यावरती तरंगणाऱ्या बुडबुड्यासारखे. बिझनेस करणं हे फक्त बोलण्याचं काम नाही. आणि इतका ओव्हर कॉन्फिडन्स असूनसुद्धा चालत नाही. इथे टिकावं लागतं, पाय रोवून उभं राहावं लागतं. खूप उत्साहाने बिझनेस सुरू करणारे लाखो करोडो आहेत. पण हुशारीने संयमाने तो टिकवणारे आणि तग धरून राहणारे हाताच्या बोटावर मोजण्या इतपत आहेत. ते येतात, 4 दिवस त्यांची हवा होते आणि काळाच्या ओघात नष्ट होऊन जातात. तू अजून बच्चा आहेस, पण तुझा कॉन्फिडन्स नक्कीच तारीफ ए काबिल आहे. तुझ्याकडे हिंमत आहे, हुशारी आहे, कॉन्फिडन्स आहे, पण बिझनेससाठी हवा असतो तो एक्सपिरियन्स मात्र तुझ्याकडे काहीच नाही. म्हणून तू असं बोलत आहेस आणि तुला बिझनेसमधल्या कॉम्पिटिशनचा कसलाच गंध नाही. आधी तू ते अनुभव आणि मग मला सांग की तुला काय वाटतं. आणि आपण नक्कीच भेटूया जेव्हा तू बिझनेस सुरू करशील. असं म्हणून ते अर्जुन सरांवरती हसून निघून गेले. आणि कॉलेजमध्ये सगळेजण त्यांना हसत होते. पण मला मात्र खात्री होती की ते जे बोलत आहेत ते करून दाखवणारच. मग संध्याकाळी रूमवर आल्यावर अर्जुन सरांनी स्ट्रक्चरच तयार केलं त्यांच्या कंपनीचं. रात्रीचे 2:30 वाजले होते. मी झोपेतून उठलो तर हे महाशय अजूनही जागेच होते. मी विचारलं की तुम्ही हे काय करत आहात. तेव्हा त्यांनी सांगितलं, मी माझ्या कंपनीची स्थापना करत आहे. मी म्हणालो, काय आत्ता तुमच्या कंपनीची स्थापना? अर्जुन, तू हे स्वप्न बघत बोलतोय का? तेव्हा ते म्हणाले, स्वप्नात तर तू आहेस डफर, जागा हो. मी त्यांना म्हणालो की आता तूही झोप आणि मलाही झोपू दे, लाईट घालव. पण त्यांनी माझ्या तोंडावर पाणी मारलं आणि म्हणाले, अजिबात झोपायचं नाही. मी पण झोपणार नाही आणि तूही झोपायचं नाहीस. खूप काढले आता झोपा. आता मी स्वप्न पाहिली आहेत ती पूर्ण करण्यासाठी धडपडायचं. आणि मी त्यांना म्हणालो की आता जे स्वप्न पाहतोय ते झोपल्यावरच दिसतील ना, मग झोपूया ना आपण. ते मला म्हणाले, स्वप्न ती नसतात जी झोपल्यावर पडतात, स्वप्न तर ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत. आणि त्यांनी मला एक फटका मारून तेव्हा उठवलं आणि थोड्या वेळाने त्यांच्या ब्रेनमधलं सगळं कंपनीची आयडिया आणि त्यांच्या कंपनीचं स्ट्रक्चर कागदावर उतरवलं. आणि तेव्हाच अर्जुन सरांनी डिक्लेअर केलं होतं की अतुल MBA पासआउट झालं की मी एक कंपनी सुरू करणार आहे. तशी ती कंपनी आजपासूनच सुरू होत आहे, पण ती असेल फक्त माझ्या ब्रेनमध्ये. आणि त्यामध्ये माझा मॅनेजर असशील तू. माझ्या कंपनीतला पहिला एम्प्लॉई तू, माझा असिस्टंट आणि माझा मॅनेजरसुद्धा. आणि तेव्हापासूनच मी त्यांना यस सर अशी हाक मारली आणि झोपलो बाबा एकदाचा. आणि त्या दिवसापासून नाही, त्या रात्रीपासून मी त्यांना तीच हाक मारतो. रिझल्ट लागला, पास झालो. जो तो डिग्री सर्टिफिकेट हातात घेऊन इंटरव्ह्यूला जात होते. इतर कंपनीच्या पायऱ्या झिजवत होते, पण आम्ही दोघे मात्र अर्जुन सरांच्या कंपनीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत होतो. सुरुवातीला खूप अडचणी आल्या, अपयश आलं. अर्जुन सरांकडे जी काही रक्कम होती ती सगळी इन्व्हेस्ट केली. थोडे शेअर्स खरेदी केले. एका छोट्या 10x10च्या ऑफिसमध्ये भाड्याने आम्ही कंपनी चालवत होतो, तेही एका लॅपटॉपवर. मला पगार द्यायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते. मीही कधी त्यांच्याकडून पगाराची अपेक्षा केलीच नाही. कारण त्यांचं स्वप्न त्यांच्यासोबत मी सुद्धा जगत होतो. आणि बघता बघता आता आमच्या मेहनतीला फळ मिळालं. शेअर मार्केटमधलं सरांना नॉलेज येऊ लागलं. कसं काय माहीत नाही, पण त्यांचे अंदाज बरोबर यायचे. आता हे नॉलेज त्याच्या वडिलांकडून त्याला आलं होतं, हे अतुलला माहीत नव्हतं. आणि अतुल म्हणाला, एका वर्षातच त्या 10x10च्या खोलीतून एक स्वतःचं मोठं ऑफिस त्यांनी सुरू केलं.
आणि नवोदित बिझनेसमन म्हणून त्यांचं नाव चर्चेत येऊ लागलं. एकावर एक असे अवॉर्ड त्यांना मिळत गेले. आणि त्यांना जिंकण्याची सवय लागली. ती लागलीच. आणि त्यांनी त्यांच्या लॅपटॉपवर लिहूनच ठेवलं होतं, बॉर्न टू विन. त्या लॅपटॉपवर काम करताना ही अक्षरं रोज आम्ही बघायचो. सतत तीच अक्षरं डोळ्यासमोर असायची. जेव्हा कधी खच्चीकरण होत आहे असं जाणवलं की ती अक्षरं डोळ्यासमोर यायची आणि पुन्हा उभारी मिळायची. त्यांच्या प्रत्येक यशाचा, अपयशाचा, बिझनेसमधला त्यांच्या आनंदाचा, दुःखाचा मी एकमेव साक्षीदार आहे. मी त्यांना माझ्या बॉसचा जो दर्जा दिलेला आहे, त्यामुळे आता ही सवयच होऊन गेलेली आहे. मित्र तर तो आहेच माझा, पण त्याहीपेक्षा अर्जुन सर ही हाक मला खूप जवळची वाटते. कारण बॉस म्हणून त्यांचा जन्म माझ्यासमोरच झाला आहे आणि ते कायम माझ्यासाठी बॉसच असतील. कुणाल म्हणाला, दॅट्स ग्रेट. तुला माहीत आहे अतुल, बादशाह पॉवरफुल का असतो? कारण त्याचा वजीर तितकाच हुशार असतो. आणि अर्जुनचा वजीर म्हणजेच तू खूप पॉवरफुल आहेस. म्हणून अर्जुन या बिझनेस जगतातला बादशाह आहे असं मला वाटतं. अतुल म्हणाला, कौतुक केल्याबद्दल थँक्यू सर, पण ही पॉवरसुद्धा मला त्यांच्याकडूनच मिळालेली आहे. त्यामुळे याचं सगळं श्रेय अर्जुन सरांना जातं. आणि अजूनही मी त्यांना माझी सॅलरी मागतच नाही. आणि तुम्हाला एक सांगू, मलासुद्धा माहीत नाही की मला महिन्याला किती सॅलरी आहे. ती दर महिन्याला आपोआप जमा होते आणि दरवर्षी समथिंग काहीतरी वाढत असते. आणि आत्ता जरी मला अर्जुन सर म्हणाले ना की अतुल हे सगळं सोडायचं आणि झिरोपासून सुरुवात करायची, तरी माझी तयारी आहे. त्यांच्यासोबत पुन्हा शून्यातून अब्जावधीचा विश्व निर्माण करण्याची. कारण सर सगळ्यांना लीड करणारा, सगळ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणारा लीडर खूप महत्त्वाचा असतो. जसे अर्जुन सर आहेत. त्यांच्या कंपनीतल्या एकाही वर्करला वाटत नाही की इथे येऊन आपण चूक केली आहे. कुणाल म्हणाला, कारण अतुल, अर्जुन हाडाचा बिझनेसमन आहे. त्याचे बाबासुद्धा त्यांच्या काळातले खूप मोठे बिझनेसमन होते. अतुल म्हणाला, हे खरं आहे का? मला काहीच माहीत नाही. मी कधीच त्यांच्या फॅमिलीविषयी विचारलंसुद्धा नाही त्यांना. आणि कुणाल म्हणाला, आणि तो जन्मताच बॉसच्या खुर्चीतही बसला होता त्याच्या बाबांसोबत. आणि हे ऐकून अतुल थोडा चकितच झाला. आता त्या दोघांच्या अशा गप्पा चालल्या होत्या आणि इकडे हे अर्जुन बादशाह त्यांच्या बेगमच्या मागे पुढे करत होते. आतमध्ये अर्जुन सरांचं चाललं होतं, तनू ही लिपस्टिक लाव, तनू ती साडी घाल, तनू असा पदर घे, तनू ही नीलपेंट लाव. तो तिची पाठ सोडतच नव्हता, नुसता मजनूसारखा मागे पुढे करत होता. इतक्यात आर्यन पळत आला आणि म्हणाला, डॅड, अतुल अंकल आलेत आणि पिहूसुद्धा आली आहे. मी पिहूला दाखवायला माझं नवीन टॉय घेऊ? आणि अर्जुन घे म्हणायच्या अगोदरच तो टाय घेऊन पळाला सुद्धा. आणि पुन्हा माघारी आला आणि गडबडीत म्हणाला, डॅड, मम्मा, अंकल आंटी तुम्हाला बोलावलं आहे बाहेर. तन्वी म्हणाली, अर्जुन तू जा बाहेर, हे चांगलं दिसत नाही ना. गेस्ट बाहेर बसणार आणि आपण असे आत. मी करते माझं सगळं, तू जा बरं, असं ती त्याच्या हातातून तिची लिपस्टिक खेचून म्हणाली. आणि अर्जुन म्हणाला, तनू तो गेस्ट आहे का? इथे कोणीच गेस्ट नाही, कळलं? ही फॅमिली पार्टी आहे, ओके? आणि मग तन्वी म्हणाली, आणि मिस्टर बन्सल, ते तरी गेस्ट आहेत ना आपले? अर्जुन म्हणाला, त्याची काळजी तू नको करू, पण आता मला तुला लिपस्टिक लावू दे. असं म्हणून तो तिच्यासमोर आला आणि तिने उफ असं म्हणून डोळे गोल गोल फिरवले आणि तोंडातून हवा बाहेर ढकलली. काय करू मी तुझं? असं म्हणून ती वैतागली. आणि अर्जुन सर डोळा मारत म्हणाले, लव कर ना जाणे मन, बाकी काही करण्यापेक्षा ते नक्कीच सोपं असतं. आणि ती हसायला लागली. आणि मग तो तिला लिपस्टिक लावतच होता. त्याने तिच्या ओठांवर लिपस्टिक टेकवली. इतक्यात पुन्हा आर्यन पळत आला आणि त्याला धक्का दिला. आणि तशी तिच्या ओठांवरून लिपस्टिक गालापर्यंत गेली. आणि अर्जुन खूप हसायला लागला. आणि आर्यन म्हणाला, डॅड, तुम्ही बॅड बॉय आहात का? अर्जुन म्हणाला, नो आर्यन, डॅड इज गुड बॉय. आर्यन कमरेवर हात ठेवून म्हणाला, मग एकदा सांगितलेलं तुम्हाला कळत नाही?
बाहेर गेस्ट आले आहेत आणि तुम्ही आत आहात आणि मम्मावर हसताय. मम्माचं ऐकायचं. जो मम्माचं ऐकत नाही तो बॅड बॉय असतो. चला बाहेर. असं म्हणून तो त्याच्या हाताला पकडून ओढायला लागला आणि अर्जुनने त्याला उचलून घेतला आणि म्हणाला, मम्मा का चमचा. चलो टायगर बाहेर चलते हे. आणि दोघे बापलेक बाहेर गेले गुलूगुलू बोलत. आणि तन्वीनं सुटकेचा निश्वास सोडला आणि म्हणाली, थँक गॉड अर्जुन गेला. माय आर्यन इज स्वीट बेबी बट अर्जुन सर इज बॅड बॉय. किती लहान मुलासारखा करतो. आर्यन अर्जुनसारखा रागीट आहे, हट्टी आहे, पण त्याचं सगळं लिमिटमध्ये असतं. आत्तापासूनच तो समजूतदारसुद्धा होता. पण अर्जुन सरांमध्ये हा समजूतदारपणा उतरवणारी त्याची आई त्याच्याजवळ नव्हती. पण आर्यनचं तसं नव्हतं. म्हणून तो सर्व गुण संपन्न असा बनत होता. तन्वी खूपच दक्षतेने आणि चाणाक्षपणे प्रत्येक गुण त्याच्यामध्ये योग्य त्या प्रमाणातच रुजवत होती. एक आई म्हणून ती तिची सगळी कर्तव्ये पार पाडत होती. आता तिने साडी घातली आणि तिच्या निर्या ती वाकून नीट करत होती. इतक्यात अर्जुन पुन्हा आत आला आणि तिच्या पायात बसून तिच्या निर्या व्यवस्थित करू लागला. ती हसली आणि म्हणाली, तू का माझ्या मागे मागे करतोस? अर्जुन म्हणाला, माझे दिवस आहेत ना तुझ्या मागे पुढे करायचे. आणि गेस्ट अटेंड करून आलोय, डोंट वरी. आणि आपली ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आहे ना डिअर. मग तुला सोडून कसं चालेल? असं म्हणून त्यानं पुन्हा तिला मिठीत घेतली. तन्वी म्हणाली, आणि अर्जुन सर हे कधीपर्यंत चालणार आहे? तुमचं ॲनिव्हर्सरीचं भूत उतरणार आहे की नाही? अर्जुन तिच्या डोळ्यात डोळे घालून हसून म्हणाला, पुढच्या ॲनिव्हर्सरीपर्यंत हे चालणार आहे. तुला काही प्रॉब्लेम आहे का? लेट मी एन्जॉय माय ॲनिव्हर्सरी बेबी. असं म्हणत तो तिच्याशी चाळे करायला लागला आणि तिने डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, मॅड कुठला, जा बाहेर. आणि तिने त्याला बाहेरच ढकलून हाकलला. अतुल आणि कुणाल त्याला खूप हसत होते अर्जुन सरांच्या या हालतवर. आता अर्जुन सर जिद्दीला पेटले आणि ती आरशाकडे बघून लिपस्टिक लावत होती. इतक्यात तो पुन्हा आला, एक जोरात तिचा डीप किस घेतला आणि पळून गेला. आता तन्वी खूप हसत होती. ओ माय गॉड, रोमॅन्टिक किडा, असं म्हणाली आणि दरवाजा लॉक केला. आता कसा येशील आत, असं म्हणाली आणि निवांत आवरायला लागली. दिवसभर नर्वस असलेली तन्वी आता खूप खुश होती, फक्त अर्जुनमुळे. तिचं हसणं, रडणं, दुःख, आनंद सगळं अर्जुनवरच अवलंबून होतं. रिया आणि अतुलची बायको गप्पा मारत बसल्या होत्या. अर्जुन, अतुल आणि कुणालसुद्धा गप्पा मारत होते. आणि इतक्यात बन्सल आणि अस्मिता दोघे आले. अर्जुन हसून म्हणाला, मिस्टर अँड मिसेस बन्सल, वेलकम वेलकम. आणि विवेक मात्र इकडे तिकडेच बघत होता. त्याची नजर तन्वीला शोधत आहे हे अर्जुनच्या लक्षात आलं. अस्मिता थोडी अवघडून संकोचून बसली होती. रिया म्हणाली, दादा, दीदींना किती वेळ लागणार अजून? त्या बाहेर का येत नाहीत? मी बघू का? अर्जुन म्हणाला, कुणालची बहीण आहे ना, कमी सुंदर आहे म्हणून जास्त मेकअप करत बसली आहे. आणि कुणाल हसून म्हणाला, हो ना, तरीच तू भावऱ्यासारखा तिच्या मागे मागे करत होतास ना आतापर्यंत. तिने बाहेर हाकलला म्हणून तू इथे आहेस. तुझे सगळे मॅजिक करून झाले की अजून काही शिल्लक आहेत? तसे सगळे हसायला लागले. आता अर्जुनसुद्धा हसत होता आणि बन्सलचा चेहरा मात्र पडला होता. अस्मिता घाबरून त्याच्याकडे बघत होती. आणि आता अतुलची बायको म्हणाली, अर्जुन सर, तुम्ही इथे आहात आणि तन्वी मॅडम अजून आल्या नाहीत. आपल्याकडे वेळ आहे तुमची ॲनिव्हर्सरी आणखीन जास्त रोमॅन्टिक कशी होईल यासाठी प्लॅन करायला. अतुलची बायकोसुद्धा अतुलसारखीच भन्नाट होती असल्या प्लॅनिंगच्या बाबतीत. आणि अतुल म्हणाला, मग नेहा तूच सांग काय करायचं? आणि ती म्हणाली, तर त्या जेव्हा बेडरूममधून बाहेर येतील तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी एक रोमॅन्टिक गाणं म्हणायचं. अतुल मला सांगत असतो की अर्जुन सर शेरो शायरी आणि गाणं खूप छान म्हणतात आणि तुमच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनची सुरुवात अशीच रोमॅन्टिक होऊ द्या. अतुल म्हणाला, नॉट बॅड आयडिया, बट गाणं नको. अर्जुन सर, तुम्ही ना मॅडमना उचलून घ्या. रिया म्हणाली, आणि गुलाबसुद्धा दे दादा. आता सगळ्यांचं असं चाललं होतं आणि हे ऐकून विवेकला मात्र खूप खजील झाल्यासारखं वाटत होतं.
या दोघांमध्ये खरंच इतकं प्रेम आहे का असं त्याला वाटत होतं. त्यानं पुन्हा एक नजर अस्मिताकडे टाकली. तिला पाहिलं आणि पुन्हा त्यानं वाईट तोंड केलं. त्याला अस्मिता पुन्हा आवडली नाही. ती मात्र त्याच्याकडेच बघत होती आणि इतक्यात तन्वीसुद्धा बाहेर आली. आणि वाव, काही छान दिसत होती आज ती. खूपच कमी मेकअपमध्ये सुद्धा खूप आकर्षक दिसायची ती. नॅचरल ब्युटी ज्याला म्हणायचं ती हीच होती. फक्त एका टिकलीने सुद्धा आणि थोड्याशा लिपस्टिकच्या शेडने सुद्धा तन्वी खूप उठून दिसायची. कारण तिचा नाक नक्षा अगदी मूर्तीसारखा होता, आखीव रेखीव. तिचा प्रत्येक अवयव बनवताना देवानं खूपच वेळ घेऊन मन लावून बनवला होता. आणि त्याचा मूडसुद्धा खूपच चांगला असणार म्हणून तन्वीसारखी एक सुंदर कलाकृती त्यानं बनवली होती आणि ती पृथ्वीवर पाठवली होती, फक्त अर्जुनसाठी. आता यावेळी अर्जुन सरांनी तिच्यासाठी गाणं म्हटलं नाही तरच नवल. पण बन्सलनं तिला पाहिली आणि तो सुद्धा खूप खुश झाला आणि तो जागेवरून उठला हातात बुके घेऊन आणि तिच्या दिशेनं निघाला, तिला एकटीलाच ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देण्यासाठी. आणि इतक्यात त्याच्याही पुढं अर्जुन गेला आणि त्याच्याच हातातला गुलाबांचा बुके घेतला आणि म्हणाला, कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आंखें, कितनी प्यारी आंखें हैं, आँखों से झलकता प्यार, कुदरत ने बनाया होगा फुर्सत से तुझे मेरे यार. आता तन्वी हसत होती आणि बन्सल 2 पावले मागे सरकला.